अकोले तालुक्यातील मवेशी येथील शासकीय आदर्श आश्रम शाळेमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या तब्बल 42 प्रकारच्या रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलं। पारंपरिक खाद्य संस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि निसर्गाशी असलेले नाते जपण्याचा संदेश या उपक्रमामधून देण्यात आला। रानभाज्यांचं संकलन, त्यांची ओळख, उपयोग तसेच पारंपरिक पद्धतीने त्यांचा आहारामध्ये केला जाणारा वापर याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली। प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्यानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक आहार पद्धतीपासून दूर जात असताना रानभाज्यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावं तसेच स्थानिक वनस्पतींचं संवर्धन व्हावं हा या उपक्रमामागील उद्देश होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भांगरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन केलं। निसर्गपूरक शेती आणि पारंपरिक पिके व वनस्पतींचे संवर्धन केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं। पर्यावरण प्रेमी राहुल राऊत यांनी रानभाज्यांच्या संवर्धनाचं महत्त्व स्पष्ट करताना पूर्वजांनी जपलेल्या रानभाज्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे असं प्रतिपादन केलं। पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक जैवविविधतेचं जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ जाधव यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं। विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्यांना आपल्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीची ओळख होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत असल्याचं नमूद केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतला। कार्यक्रमाचे आभार मुकुंद सूर्यवंशी यांनी मानले। रानभाजी महोत्सवामुळे विद्यार्थ्यांसह उपस्थितांना पारंपरिक रानभाज्यांची ओळख आणि त्यांच्या संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित झालं। माझे नाव संध्या वासुदेव, मी इयत्ता 8वी शिकत आहे। आज रानभाज्या महोत्सव निमित्ताने आम्हाला सर्वांनी मार्गदर्शन केले आणि आम्ही आमच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करू आणि इतरांना आहारात समावेश करण्यास सांगू। धन्यवाद। शासकीय आदर्श आश्रमशाळा भंडारदरा कॅम्प मवेशीच्या वतीनं आज या ठिकाणी राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत रानभाजी महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज या महोत्सवामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या परिसरातून जवळजवळ 45 वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचं संकलन केलं। या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना आपल्या आहारातील रानभाज्यांचं महत्त्व पटलं। त्याचबरोबर या रानभाज्या टिकल्या पाहिजे, आपल्या परिसरामध्ये त्यांचं जतन संवर्धन केलं पाहिजे हाही संदेश विद्यार्थ्यांमध्ये या महोत्सवाच्या निमित्तानं देण्यात आला। या रानभाज्यांमधून आपल्या संतुलित आहाराच्या मध्ये मिळणारे जे वेगवेगळे पोषक घटक आहेत, जीवनसत्व आहेत, खनिजे आहेत, ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजण्यास मदत झाली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांमध्ये या रानभाज्यांविषयी चांगला संदेश गेला आणि आपली जी खाद्य संस्कृती आहे ती टिकवण्याचं जे महत्त्व आहे तर ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी पटवून देण्यात आलं। अत्यंत सुंदररित्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। धन्यवाद। खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय। गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट। शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह। एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल। साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा। अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे। संपर्क करा 70 38 922 922।